भाऊ फायनली पाणी पाणी द्यायला घेतात पाणी दिलं उसाला. हा होय. मी पण आताच तिकडे माझ्या उसाला पाणी देऊन आलतो. मग तिकडूनच तसं आत शिरलो आणि डायरेक्ट इथं निघलो. तुम्ही दिसले लगेच. मी पण तिकडून वरतून येत होतो पाणी सोडून. हा का? अहो तुम्हाला भाऊ काय भेटले. मग काय बरं आहे ना. मी आलते पोहून आता. हा ना. हा टायर बिल तरीच म्हणलं. लय गरम होत होतं दिवसभर कामाला गेलतो ना. हा का? बरं आहे ना. हा तुमचं शेतीच कसं चाललंय मग? एकदम ओके. तुम्ही टेन्शन घेत नका. आता यावेळेस आहे ना आपलंच घेऊ जाणार सगळ्यात आधी. हा मग त्याला थोडी ना आमचं जाणार आहे तर की करायचं. अहो पार सुकलाय तुमचं. हे काय आहे का त्याला? सुकलाय काहीच नाही राहिलं त्याला. आपल्या साईनात भाऊचं टॉपला जाणार. मग काय ना आपलं जाणार सगळ्यात आधी गहू. मी ऐकलं असं बिबट्या आली म्हणजे जवळ. हा नाही ना त्याचे काल रात्री मी जास्त बाड ऐकली. अरे काल मी चाललो होतो ना उसाला पाणी घेऊन घरी. गावातले म्हणतात गड्या बिबट्या आलाय. खरंच आलाय. खरंच आलाय बिबट्या. खोटं नाही. आता ते ऊस आहेत ना तुम्ही एक आता कसे माहिती का सगळीकडे ऊस आहे ना जरा. एक काम करतो मी आहे ना इथं ऊस आहे ना आता आमचा. तर आहे ना मी आहे ना रात्री आहे ना एखादा फेरा मारायचं फुल. एक काम कर तुम्ही ना फोन लावा मला. हा काय कृष्ण भाऊ मी तुम्हाला फोन लावतो. माझा नंबर राहील कृष्णा. तुम्ही कृष्ण भाऊला फोन करा. जमलं. आपण जाऊ. ऐका ते आपल्याकडे बॅटरी आहे. मी एक बॅटरी आणतो आपली. मी पण आणतो. 1700ची. मी पण आणतो. माझ्याकडे मोठी आहे. जमलं. तुम्ही नक्की नाही आणलं तरी चालतं. दांड बाजू ना भेटतो तर. ते भेटले दांड बांधतो ना. हा दांड का ना बिबट्या आला अंगाव का डायरेक्ट तिकडे गेला पाहिजे. काय म्हणता या बघू थोडं. मी काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला आता बिबट्याची शक्यता तर लय वाढलेली आहे. ऐका नाही ऐकता का? बोला. बिबट्याची शक्यता लय वाढलेली आहे. लेकरांना जरा बाहेर येऊ देऊ नका. नाही नाही आपण येऊन नाही देत. हा कोडू ठेवा जरा जरा. होय काय दिलं तर आपलं थोडं घर मोठं आहे. तिथले तिथं खेळून देत. हा ते दुखत आहे का नाही. कुत्रा पण जर पण ठेवा बरं का. जाऊ द्या आता काय नाही नॅचरली आहे का नाही. हा थोडं मला असते. हा जाऊ द्या आता काय बोला. ऐका ना कसं आहे माहिती का हे ना लयच पाहत आहे बघ. ऐका नाही आपण रात्रीचं मारतो फेरा जरा जपून आहे ना. हो कृष्णा भाऊ दांडका घेऊन ये बरं का. आणि एवढं आपल्यासारखं गाडीचं शेतकऱ्याचं अवघड झालं. खरंच. अहो ते तुम्हाला माहिती का तिकडं मलटणला तिकडं एक माणूस असाच रात्री उसाला पाणी द्यायला गेला. जागेवर झडप खाऊन म्हणजे मारलं डायरेक्ट. हा नड्याला धरलं बा डायरेक्ट. कृष्णा भाऊ लय अवघड झालं बरं का. लयच अवघड झालं. जरा समोरून राहायला. मी तर म्हणतो ते असं पाणी देत होता आणि त्याला दाड ऐकू आली. त्याने बैठलं तर डायरेक्ट तोंडाला झडप. मला पण भीती वाटायला लागली. आता आपल्या उसा जर काय आपण आलो जर का आपलं झालं असं काय तर. अहो तसं काहीच होत नाही. फक्त आपण दांड्या दिसला आवाज ऐकायला ठिकाणी सोबत राहायचं. दांड्या सगळं उघडून खाईन तुम्हाला. कोण बिबट्या मग कुराड आलं आपण पाय मानू ना. हा मग जमलं. एक नंबर काम काय ते असं तोंड आलं फक्त असं कोणतरी आवाज यायला. वाटतंय तिकडं कोणतरी हाय वाटतंय बसलेलं दांड्यात घेऊन येतोय. एकाला मारतात. इकडे बिबटे तर नाही ना आला. अरे बापरे मला तर कसंच वाटायलं. जातो बघा लवकर. इकडं का बसलो. इकडं का बसला तुम्ही? अहो बसलो जर उसाला बांधायला आलो. बिबट्याला आलाय. तुम्ही जरा सांभाळून राहत जा. टाकी घेऊन आलो. कसं लागतं चांगलं लागतंय ना. म्हणून तर काय झालं. तुम्हाला माहिती आहे का अहो त्या मलटणला ना उसात पाणी देताना माझं डायरेक्ट झडप घालून खाल्लंय. बोलतो हा खरं सांगतोय. मग घ्यायचं एक काम करा. टाकून येऊ का? आज जवळ धरून चालतं ना. जरा बाबा टाकून येऊ का? 1 2 3 and थोडं चुकलं. एक काम करा धरा आता. आता इथं बसू. मी काय म्हणतोय. म्हणतो काय म्हणता. आपण रात्री
मी फोन करतो तुम्हाला चांगला एखादा कोयता घेऊन या जमलं वाघाचं मटण चिकनच ऐका आपण आहे ना रात्री येऊ बॅटरी का आपण दोघं आणणार आहे दांडक येऊ आणणार आहे कोयत्या तलवारी आण. हा कोयता तलवार आणखी मडक चालू मडक. वाघ आला अगे, डिगुराव झाला का तुम्ही पहिलं लाकड आणा लाकूड टाकू लाकड नाही जमलं लयच कोयता मुंडक छात हा बरोबर आहे बरोबर आहे. जमलं का नाही हाफ मटर नाही फुल मटर किट झाली तर हा, झाली चला, आपण जेल मध्ये चला त्यात कोणतं वा अरे वा अरे पोलीस आले पोलीस सांगू इथं माणसं खातोय त्याचं काय बरोबर आहे बरोबर मला पटलं बरं अरे पण त्याच्यावरती पण केस व्हायला पाहिजे की हो का आपण कोणाचा मर्डर केल्यावर आपल्यावरती केस होतो. हा आणि तसं त्याच्यावर कोणी गेला तर मग ते इंसान तीन अरे तू काय येडा बेडा झाला का तेव्हा आपण केस केलता गोई रे हा. बिबट्या अर्धनावर तर केस करत म्हणतोय ते बघ ए येडे डोक्याचे अरे जनावर कोण मग केस केलं? मग आपण पण जनावर हो, पेक्षा येडे झालेले. ते जाऊ द्या तुम्ही मेंदू जरा खोबडी जरा गेलेली आहे बाजूला ती घेऊन या आधी होय तुम्ही पण आवांतारा खुशाल तुम्हाला लाज वाटत नाही. खोपडी आणि खोपडी हे नाही ऐकलं नाही जाऊ दे एक काम करा तुमचा दिमाग लहान लेकरावानी एक काम करा आज रात मला लय भीती वाटत मी तुमच्या पाठीमागे येतो. काय असे भित्री माणसं आपल्या सोबत काय राहतात? रात्री लागलंय, बघ की काय रात्री यायच्या आधी होय. रात्री येतील काय मला तर वाटत जस का फोन करून होय. बघितलं का? अहो, एवढं काय झालं आपण आणणार का नाही रे? बघ की राव रात्रीचं करायचं बाथरूम मध्ये आपण सॉरी मध्ये हो इकडं कुठं तुमचं तर याचं दोघांचं तर काय नक्की वाटणार आपण येऊ आपलं आहे आपण भेट नाही आपण कोणाला देत नाही बरं हा लय उशीर झालाय आता काय करू घरी जाऊ जेवण करू आपण हा होय बरं आहे ना मी काय म्हणतो रात्री एवढं नक्की आहे ना यायचं म्हणून अहो, तुम्ही विषय आहे का काय करा माणसांसाठी आहे का? काय वाटत नाही तुम्ही वाटलं तर येऊ नका मग. कोयते ते तरी आम्हाला आणून द्या. हाय का नाही? एक काम करा आता मला घरी जावं लागेल पोहायला आलतो परत टावेल पण द्यायचं घरी काय तिकडं जायला लागेल. काय नाही ते कुत्रे शिळे बाबा बाबा ते. कुत्रे एक काम करतो मी निघतो तुम्ही बोलत बसा होय मग रात्रीचं पक्क आहे ना? रात्रीचं आपलं पक्क आहे येतो मग नीट जा नीट जा तू बी येऊ नका बरं. नीट जा ओके येतो बरं आता मी काय म्हणतोय तुम्ही येणार आहे का नाही अहो 100% यावंच लागणार गावकऱ्यांसाठी. तुम्ही बरं तुम्हाला यायचं असं नाही येऊ लागा तुम्ही दांड का देऊन तुम्ही कोयता द्या फक्त आम्ही साईनाथ भाऊन मी चांगलं काम करतो बिबट्याचं तर मी पण जातो घरचे माझी वाट बघत असते बरं का चला जाऊ का तुम्ही बोलत बसा जातो नक्की आहे ना चला मग कृष्ण भाऊ येतो लक्ष भाऊ नक्की कोयते तुम्ही येणार असेल कोयते द्या बरं का अहो नाही हो, तुम्ही अजून सुधारलेच नाही करा काय माणूस आहे राव जाऊ द्या चला हात घ्या चला जाऊ का रात्री नक्की या बरं का चला जातो बाय बाय घाबरायला मिळेल. अरे बाबा, मला पण लय भीती वाटेल मग काय मी धावू का इथं सगळेजण गेला का ठीक आहे